तर हे लोक तिला त्रास देत होते असं त्यांचं मत आहे आणि आता त्यांना न्याय पाहिजे त्यांच्या मुलीसाठी. जी ही मुलगी त्या जगात नाही, तडपडून मेली बरं का, टॉर्चर सहन होईना म्हणून तडपडून मेली. त्या मुलीसाठी आता ह्या लोकांना न्याय पाहिजे, म्हणजेच तिच्या माहेरच्या लोकांना. आता सगळे आले, चुलत भाऊ आले, चुलत्या आल्या, चुलते आले, आई बाप आले, सगळे आले, बहीण पण आली. आता एवढ्या दिवस तिला टॉर्चर होत होतं त्यावेळेला तुम्ही सगळे कुठे होते? आता सांगताय की तिला असा मारझोडीचा त्रास होता, तिला खूप त्रास होता, ह्या लोकांनीच तिला जाळून मारली आणि ह्या लोकांना सजा झाली पाहिजे, मग आमच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. आणि ज्या वेळेला तुमच्या लेकीनं तुमच्याकडे मदत मागितली नसेल का, त्यावेळेला तुम्ही कुठे गेले होते? म्हणजेच तुम्ही तिच्या मरणाची वाट बघत होतात का? तुम्हाला परत न्याय मागायचा आहे का? ती तुमची मुलगी वापस येणार आहे का? नाही ना. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत विचार करा, जिवंत आहे तोपर्यंत त्या माणसाला साथ द्या, जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला समजून घ्या. निर्लज्जेसारखं त्या व्हिडिओमध्ये हे लोक सांगतायत की आम्हाला ती सांगत होती तर आम्ही म्हणायचो की तिला घे समजून, घे ऍडजस्ट करून. अरे मूर्ख लोकांनो, जिथं अति त्रास असतो, जीवावर बेततो, तिथं कसं समजून घेणार आहे ती? त्या मुलीने आदल्या दिवशी आईला फोन केला, 500 रुपये मागत होती, तिला कुठेतरी जायचं असेल घर सोडून म्हणून ती पैसे मागत असेल तर आईनं तिला पैसे नाही दिले. आईने तिला पैसे नाही दिले. त्या दिवशी तिच्यासोबत भांडण झालं होतं, त्या मुलीने पैसे मागितले तर यांनी दिले नाहीत. हे लोकच सांगतायत बरं का तिच्या माहेरचे, तुम्ही व्हिडिओ बघा, हे लोकच सांगतायत त्या माहेरचे की त्या पैसे नाही दिले. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला डायरेक्टली फोन आला की तुमची मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे. तर हॉस्पिटलमध्ये कुणीही नव्हतं, तिच्यासोबत फक्त भावकीतले एक व्यक्ती, नवरा बायको होते, ज्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं तिला उचलून आणि त्यांनीच ऍडमिट केलं. आणि तिचं आई वडिलीपर्यंत तीच लोक तिथं होते. ह्यांच्या घरचे लोक तिथं गेले सुद्धा नाहीत, नवरा सासू दीर बीर कोणीच नाही. तर विचार करा, ह्या लोकांनी घरात जाळून मारलं, तिला टॉर्चर करत होते, तिला मारहाण करत होते आणि ती घरातून पळत आली आणि बाहेर येऊन पडली. ती वाचवा म्हणून ती बाहेर पळली, पण कुणीही तिला हे करण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी 85% भाजेपर्यंत लोक करत काय होते एक्झॅक्टली, तिच्या घरात लोक होते त्यावेळेला पण विचार करा. तर त्या लोकांनी तिला जाळून मारली का तिनं स्वतः त्रासाला कंटाळून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला हे एक्झॅक्टली अजून माहिती नाही आहे. पण त्या लोकांना अटक होणं खूप गरजेचं आहे असं तिच्या माहेरच्या लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या मुलीला न्याय भेटणं ही तिच्या माहेरच्या म्हणणं आहे, माहेरच्या लोकांचं. मान्य आहे ना? जर तुम्ही साथ दिली असती तर मी पण म्हणलं असतं की खरंच तिला न्याय मिळायला पाहिजे. आणि आज पण मला वाटतं की खरं तिला न्याय मिळायला पाहिजे. पण सगळ्यात अर्धे गुन्हेगार तुम्ही सुद्धा आहे. आई वडील होते ना जिवंत, ज्यांचे आई वडील नाहीत त्यांचं समजू शकते, पण ज्यांचे आई वडील जिवंत आहेत ती सुद्धा म्हणतात मुलींना ऍडजस्ट कर. जिथं रोज मारहाण आहे, रोज त्रास दिला जातो, त्या ठिकाणी कशी ऍडजस्ट करणार आहे ती? तिच्याकडे पर्याय नाही ना. सासरचे तिला समजून घेतात ना माहेरचे समजून घेतात. मग ती करणार काय? जाणार कुठे? तिच्याकडे पैसाच नाही, कुठे जाईल? तिला कोणाचा सपोर्टच नाही, ती कुठे जाईल? मग स्वतःचा जीवच संपवेल ना. ह्या त्रासातून जर सुटायचे तर जीव संपवणं इतकाच पर्याय असतो प्रत्येकाकडे. आणि मला पण माहिती आणि मी पण त्यातून गेलेली आहे की जीव संपवण्याशिवाय पर्याय नसतो, बरोबर का? मग तसं तिनं स्वतः केलं का तिच्या सासरच्यांनी केलं हे आणखीन तर काही बाहेर आलेलं नाही, परंतु एक जीव गेला, टॉर्चरमुळे एक जीव गेला. तर विचार करा की आता तुम्ही जी येऊन न्याय मागताय ना, हेच जर तुम्ही त्यावेळेला, एवढे सगळे लोक बघून मला आश्चर्य वाटते, एवढे सगळे लोक एका मुलीला सांभाळू शकले नसते का? एका मुलीला न्याय देऊ शकले नसते का? एका मुलीची जिम्मेदारी घेऊ शकले नसते का? एका मुलीसाठी त्या कुत्र्यांना तेव्हाच त्यांनी धडा शिकवला नसता का, जेव्हा त्यांची स्वतःची मुलगी जिवंत होती, की का तू त्रास देतोय म्हणून? किंवा त्यांच्या घरातल्यांना धडा शिकवू शकले नसते का? सांगा. आणि आज ही लोक काही करायला तयार आहेत. वा रे दुनिया. म्हणजे गेले त्याचं काही नाहीये. तुम्हाला गेल्याच्या नंतर न्याय पाहिजे तुमच्या मुलीचा. होती तोपर्यंत तुम्हाला न्याय करायचा नाही सुचला. तिला अत्याचार होतोय, तिच्यावर अत्याचार होतोय, अन्याय होतोय, तिला टॉर्चर होतंय, हे तुम्हाला नाही दिसलं. मला अशा लोकांचा, तुम्ही फ्रेंड तुम्ही म्हणणार आहे तू ओव्हर बोलती, मला काही फरक पडत नाही तुम्ही मला 4 शिव्या जरी दिल्या तरी. कारण ना, जेव्हा कुठलाच पर्याय नसतो तेव्हा माणूस फक्त मरणाचं दार ठोकतो आणि तेच त्या मुलीने केलेलं असावं असं मला वाटतं. कारण मी पण बरेचदा ते प्रकार केलेला आहे. दुर्दैवाने किंवा माझं नशीब होतं जगण्याचं म्हणून मला आजूबाजूचे लोक वाचवायचे बरं का. कारण आधी भांडण व्हायचं, घरात भांडण व्हायचं, मारझोड व्हायची, सगळं व्हायचं, मग मी तो निर्णय घ्यायचे. तर त्यामुळे लोक सतर्क असायची ना, भांडण झाले, मारहाण झाले, त्यामुळे ती प्रकार व्हायचा. आणि मी 2 वेळा रॉकेल टाकलेलं, मला 2 वेळा वाचवलं.
दुसऱ्या वेळेला मला एका व्यक्तीनं माझे डोळे उघडले होते, ती मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. तेव्हापासून मी माझा स्वतःचा जीव संपवण्याचा कधीही निर्णय घेतलेला नाही. तर एवढा कुणाला टॉर्चर करू नका आणि एवढा कुणाला एकटं सोडू नका की तो त्याच्या जीवावर उद्धार होईल. खरोखर जर बाहेरची माणसं आहेत, जन्म दिलाय तुम्ही, आईबाप जिवंत आहेत, तर तुम्ही तुमच्या मुलीला दुःखातून काढू शकत नाही. तुम्ही इतरांसाठी करणार काय? तुम्ही तुमच्या मुलीसाठी लढू शकत नाही, तुम्ही इतरांसाठी काय लढणार आहे? बरोबर का? एवढे निर्भय नाहीयेत ना. आता कसं तुमच्या तोंडातून भडभड आवाज यायला लागले, आता कसं तुम्ही सगळे एकत्र आलाय. त्याच वेळेला तिला त्रास होत होता, तेव्हा जर तुम्ही एकत्र आले असते आणि तिच्यासाठी काहीतरी चांगला निर्णय घेतला असता तर आज ती मुलगी जिवंत असती, तुमच्या सोबत असती. बरोबर का? एवढी तडपडून ती मेली नसती, एवढं स्वतःच्या जीवावर उद्धार झाली नसती आणि एवढं तिला असं वाटलं नसतं की यार बास आता. आणि हे जे जळालेलं पेशंट आहेत ना, हे बघितलं ना, मी ना सांगू नाही शकत, नाही सांगू शकत. कारण असं पेशंट मी माझ्या लहानपणी बघितलं होतं. आवाज गायब झालता माझा. माझं पेशंट म्हणजे माझी आईच होती. आवाज गायब झालता माझा. माझ्या आईला, मला ते जळलेलं वगैरे बघितलं ना की खूप वाईट वाटतं आणि मला माझी आई साक्षात समोर दिसते आणि नाही सांगू शकत. तरी सुद्धा मी ती निर्णय घेत होते. विचार करा, तरी सुद्धा मी सुद्धा तीच करण्याचा निर्णय घेत होते. पण का? शरीराला लय वेदना व्हायच्या. मारलं ना, घाण ऐकून मनाला खूप वेदना व्हायच्या, शरीराला वेदना व्हायच्या रोज मार खाऊन. म्हणून असं वाटायचं की ह्याच्यातून सुटावं. भली ती जाळ पेटल्यावर एकदा काय त्रास व्हायचा ती एकदाच होईल, पण ही मिटल असं वाटतं आणि तो निर्णय माणूस घेतो. तर थोडं तरी विचार करा, खरोखर विचार करा की जिवंत आहे तोपर्यंत एखाद्याला त्रास आहे बाबा, तुम्ही त्याला समजून घ्या आणि त्याला त्या त्रासातून बाहेर काढा. तो त्याच्या जीवावर उद्धार होईल असं इतपत एकटं सोडू नका आणि त्याला दुर्लक्ष करू नका. अरे ऍडजस्ट करून घ्या, समजून घ्या. तुमचं म्हणणं ठीक आहे, कसं समजून घेणार ती? रोजचं मरण कसं ती सहन करणार आहे? कधीतरी एकदा तो शेवट होतो माणसाचा आणि कधीतरी एकदा बांध तुटतो माणसाचा. तसंच काहीसं त्या लेडीज सोबत झालं. आणि पण आय थिंक मला असं वाटतं ती खूप कमी वयाचीच मुलगी आहे, 25-26 वर्षाचीच मुलगी आहे आणि ती मुलगी या जगात नाही आहे. तर विचार करा, मुली आपण देतोय म्हणजे आपली जिम्मेदारी संपत नाही. तिला दुःख असेल तर ते दुःख कसं कमी करता येईल, तिला कसं त्याच्यातून बाहेर काढता येईल या गोष्टीचा विचार करा. गेल्यानंतर तिच्यासाठी न्याय मागून काही उपयोग नाही. तुमची मुलगी येणार नाही. बरे का? मेलेला माणूस कधीही वापस येत नाही. एक वेळा कुठं रुसून गेला ना तर 10 वर्षांनी का होणार पण तो व्यक्ती वापस येतो. पण ह्या जगातून गेलेला माणूस कधीच बघायला भेटत नाही. 7 जन्म जरी गेले ना तरी बघायला भेटत नाही. म्हणून आहे तोपर्यंत किंमत करा, आहे तोपर्यंत समजून घ्या, आहे तोपर्यंत दुःखातून बाहेर काढा आणि एखाद्याला एवढा त्रास देऊ नका. मला तिच्या सासरच्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटतं मला की एवढा एखाद्याला त्रास देऊ नका की यार तुमच्या दारात ती तडपडून जीव सोडून सुखी नाही राहणार तुम्ही लोक. विचार करा, ज्या लोकांनी तिला जाळलं असेल किंवा तिला मरायला मजबूर केलं असेल, तिला रोज एवढा टॉर्चर दिला असेल, एवढा त्रास दिला असेल की तिने तिच्या जीवावर उद्धार झाली, तुम्ही लोक सुखी राहणार नाहीयेत. हे खरं आहे, खरं. कारण तिचा आत्मा साधा सुप्पा गेलेला नसेल, खूप त्रास झाला असेल, खूप तडपडली असेल आणि त्याचा त्रास तुम्हाला त्याचा तर तळतळात नक्कीच लागणार आहे. तर चला, हे प्रकरण असं घडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच तुमचं मत नोंदवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. माझं काही चुकलं असेल तर क्षमा, परंतु नाही, हे चुकीचं घडलंय आणि चुकीचं आहे. तेवढेच गुन्हेगार तिचे माहेरचे पण आहेत. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.